महाराष्ट्र। काल आम्ही पहिले गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगले की लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जावना म्हणून। गोय राज्याच्या मुख्यमंत्र्याचे दोळे उघडपाक सोदता। ही इलेक्टेड पंच फ्रॉम वेलसाव पाली इरोसी गांवची रुधिका आंताव, आमचो बाप फ्रांसीस हू इज एन इलेक्टेड पंच, आणि बाप कुस्तोदियो हू इज एन एक्स इलेक्टेड पंच। आता एक मनीस एलिस्टन पिंटो हू क्लेम्स टू बी द हॅव्हिंग अ पॉलिटिकल पेट्रोनेज, हाका 6 महिने जाले फोन करून धमकी दिता, सामकी घाणेरडी लँग्वेज उलयता, महिला कडेची आय कांट इवन एक्सप्रेस अशी तो लँग्वेज उलयता। नाव दीस पीपल आर स्ट्रगलिंग फॉर पास्ट 6 months। डिसेंबराच्यान ताणें कंप्लेन फायल केल्ली, पुलीस स्टेशनाचेर 5 कंप्लेनी दिल्यो, ताच्या उपरांत ते साऊथ गोवा एसपीक वचून मेळ्ळे, एसपीन ताका डीवायएसपी कडेन धाडले, डीवायएसपीन काडले पीआय कडेन धाडले, आणि पीआय जेन्ना वचून मेळटा तेन्ना तो सांगता बाबा आपूण कांय करपाक शकना, हातून पॉलिटिकल प्रेशर आसा। So this is what I want to point out to Mr. Pramod Sawant, that your law and order has collapsed because your police inspectors, your DYSPs and SPs are working under political pressures. So we have met, the delegation has met the Director General of Police and we have briefed him. So आज गोयची परिस्थिती ही जाल्ली आसा की आज एक महिलाची सुरक्षा, महिलाच्या डिग्निटीची सुरक्षा, महिलाच्या सेफ्टीची सुरक्षा आज ना। आम्ही रिक्वेस्ट करता की अंडर सेक्शन 79 ऑफ BNS विच इज वुमन्स डिग्निटी अँड सेफ्टी, या हाचेर ताका अरेस्ट करचो। सेक्शन 356, सेक्शन 222, सेक्शन 291 आणि सेक्शन 439 ऑफ BNS हॅज टू बी पुट टू दिस गाय अँड सच गुंडाज जे आज गोयची सेंटिटी, गोय म्हणटा एक पीसफुल स्टेट आशिल्लो, आज गोयची सेंटिटी तोडपाक जे भायर सरल्या हांकां अरेस्ट करून भितर उडोवपाक।